नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, कलावज्ञ ज्योतिरार्थावतारम, कलांकांकते ज्योति कामोदि वक्त्रम, कलानीशवादा पुनदारह दक्षम, समाधेस्तमसिज्ञान देव देव प्रस्तुत प्रसन्न कीर्तन रूपी ससड घेतलेला भंग, अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणार पण जगाच्या मालकाची आवड किती वृद्धिंगत बनवतं याचं चिंतन करणारा अभंग आहे. अभंग ऐकल्यानंतर वर्णन जरी स्वरूपाचं वाटत असेल, दृष्टीचं कौतुक वाटत असेल, तरी सुद्धा अभंग जगद्गुरु तुकोबांचा असल्यामुळे जी तुकोबांची दृष्टी आहे ती आपल्यासारख्या सामान्य लोकांसारखी नाहीये. परमात्म्याचं स्वरूप याचं वर्णन करत असताना परमात्म्याचा स्वभाव, परमात्म्याचे गुण या सगळ्या गोष्टी अनुषंगाने विचारात घेऊन जगद्गुरु तुकोबा अभंगाचं वर्णित करतात. औचित्यही तसंच आहे. गेली 50 वर्ष चालू असलेला अखंडाम सप्ताह श्री ब्रह्मलीन 108 मोहिनानंद गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 अखंडनाम सप्ताह महाराष्ट्रीय नामांकित गायक वादक मृदुंग वादक विठ्ठल महाराज, ऋषिकेश महाराज, गायनाचार्य माऊली दादा, शुभम दादा, गोरख दादा, व्यासपीठ चालक अंगद महाराज या सगळ्यांच्या सामर्थ्याने उभं असलेलं हे व्यासपीठ, मीडियाची असणारी वारकरी शिक्षण संस्था, गोड चोपदार विनेकरी आई, विनेकरी दादा, तुळशीवाले आई, उपस्थित सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील मंडळी आणि सोनगावनी गेली 50 वर्ष परमात्म्याची आवड सांभाळून आज 50 वर्षाचं मिळवलेलं हे फळ आणि त्या सामर्थ्यावर उभं असलेलं हे व्यासपीठ. गावात 50 वर्ष अगदीपणे तुम्ही सप्ताह करता हेच तुमच्या कृपांकित असण्याचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. कारण 50 वर्ष तुम्ही जगाच्या मालकाची आवड टिकवून ठेवली आहे हे तुमचं प्रारब्ध प्रबळ असल्याशिवाय शक्य नाही. देव आवडतोय ह्याला फार मोठं कारण माऊली स्पष्ट भाषेत सांगतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड. म्हणून हा शब्द ध्यानात ठेवावाच, म्हणून उगीच नाही. प्रत्येक कार्याला सिद्धीला न्यायचं म्हटलं की कारण लागतं. 50 वर्षाची ही कार्यसिद्धी त्याचं कारण आहे बहुत सुकृताची म्हणून. हा 50 वर्ष नामचिंतनाचा अट्टहास. अखंडितपणे उपस्थित आहात तुम्ही आणि या अखंडपणाला सुशोभनीय असं वातावरण निर्मित केलं तुम्ही आणि त्यामध्ये प्रथम दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या पदरामध्ये परम भाग्य माझं. तुमच्या 50 वर्षाच्या तपामध्ये मला नामसंकीर्तनाचा अट्टहास करण्याचा योग मिळाला. स्वतःला सदभागीत समजत तुकोबाऱ्यांच्या ज्या शब्दांकडे जाऊया. तुकोबाऱ्या सांगतात, तेव्हा तुला पाहावं आणि दुसरीकडे मन जाऊ नये इतकी ताकद तुझ्यात आहे, एवढं सामर्थ्य तुझ्यात आहे. तू देखणा आहेस यात वाद नाही, तू देखणाच आहेस. पण तुम्हाला जर असं वाटलं विठ्ठला की तुम्ही देखणे आहात म्हणून मला तुम्ही आवडता, तर असं नाहीये. माझे चित्त तुझे पाया, मी बाह्यांगाने बघत नाहीये देवा तुम्हाला. तुमचा स्वभाव जे माऊली सांगतात ना त्याच्यावर विश्वास आहे माझा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तिथून पुढे मग दुसरीकडे मन जातच नाही. मग अगदी माझी अवस्था देखील माऊलींसारखी, भरला घनदाट, तुझ्याशिवाय काही दिसतच नाही. मग तुझ्याशिवाय काही आवडायचा विषयच नाही. कारण जिकडं बघावं तिकडं विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. काही लोकांनी विचारलं, असं दिसणं वेगळं, दृष्टीने दिसणं वेगळं. मी दृष्टीनेही पाहिला, मला कळालं तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. मला कळालं विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, हे सगळी तुमच्यामुळेच आहेत. या दृष्टीने पाहिलं मी तुम्हाला. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला अमज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्ञानोबा सांगतात, तुझ्या दारी आलो विठ्ठला, तुझ्या दारी आल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं तुझा आणि माझा संबंध काय. तुमचा आणि माझा संबंध कळल्यावर कळलं अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेशा सेवती साधु संत म्हणवेदिला माझा. कोण आहे मी तुमचाच अवतार आहे.
मी तुम्हाला नाकारू शकत नाहीये. म्हणून तर अखंडितपणे योगी असणारं व्यक्तिमत्व म्हणतं, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, कारण तुझ्याशिवाय सत्य नाही आणि तुझ्याशिवाय समाधानही नाही. कारण जिथे सत्य तिथे समाधान, जिथे समाधान तिथं स्थिराची ताकद, आणि जिथे स्थिरत्व आहे तिथे विठ्ठलच्या मालकाची कृपा असणं अगदीच शक्य आहे. स्थिर असल्याशिवाय जगाच्या मालकाची ओळख पटवून देता येत नाही. आणि स्थिर होण्यासाठी मन स्तब्ध असणं, स्टेबल असणं अगदी गरजेचं आहे. स्टेबॅलिटी, स्थिरता. आमच्या पिढीकडे तीच कमी आहे म्हणून आम्हाला कदाचित देव आवडत नाही. कदाचित वापरलं मी, सगळ्यांनाच असं नाही, पण कदाचित काही लोकांना परमात्मा नाकारायचा असतो. त्याचं कारण असतं स्वतःचा अहंकार सिद्ध करायचा असतो. मी मोठा या भ्रमामध्ये, ज्ञानोबांनी भिंत चालवलीच का, तुकोबांनी गाथा तारलाच का, रेड्यामुखी वेद बोललाच का, नाथांच्या घरी कावडीनं पाणी जगाच्या मालकानं वाहिलंच का, गोरा कुंभारासाठी माझा देव कुंभार झालाच का, तुकोबांसाठी महार झालाच का, हे प्रश्न तुमच्याकडे येतात. याचं कारण प्रारब्ध प्रबळ नाही आहे. आणि कुठल्या अनुषंगावर देव नाकारतो हेही आम्हाला कळत नाही. जर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुला पाहिलं, अर्थात देव आहे. शब्द काय? तुझं पाहता. अनुभव येणं वेगळं, स्मरण करणं वेगळं. इथे सामर्थ्याने वर्णन आहे. तुझं पाहता म्हणजे तू आहे हे लोकांना पटवून द्यायचं. पण आजकाल शिकली सवरलेली मुलं मुली, त्यांना विचारलं का रे बाबा, हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकता, चांगल्या पदावर कार्यरत आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाहीत रे. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही, खरंच यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. देव आवडतोय. माझ्या वडिलांची मिरासी गादावा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उगच देव आवडत नाही. माऊली म्हटले, तशी वाट न पाहता, तैसी दसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वरावं, वर आशीर्वाद कृपांकित करावं, तेव्हा कुठं तुझं पाहता, तेव्हा कुठं देव सापडतोय. आवड सुरुवात आहे, मार्ग दुसरी मुक्ती आहे, देव मिळणं तिसरी मुक्ती आहे, आणि देव होणं चौथी मुक्ती आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत ते साक्षात अवतार माझ्या पांडुरंगाचा आहे. तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आणि म्हणतायत ते कोण आहेत? ज्यांनी अखंड विरोध केला त्यांच्या काव्यरचनेला. ते म्हणतायत तुकाराम नाम घेता, ते म्हणतात तुका विष्णू नाही म्हणे रामेश्वर भट्ट. म्हणणारं कोण आहे हे पण लक्षात घ्या बरं का. ज्यांनी अखंड आयुष्य त्यांना वेळ ठरवलं ते व्यक्तिमत्व म्हणतं चुकलं माझं. याला सन्मान म्हणायचा, याला वैष्णव म्हणायचा. तोंडाने बदले घ्यायचे नाही. ज्या देहूनं तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देहूनं काव्यरचना करू दिली नाही, ज्या देहूनं येडो ठरवलं, आज तेच देहू त्याच तुकोबांच्या त्याच गाथ्याचं देहूमध्ये मंदिर बांधून स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करतं. एवढा अधिकार ज्या जगद्गुरु तुकोबांमध्ये, त्याला वैष्णव म्हणायचं. अपमानाचा बदला सन्मानानं घेता आला पाहिजे. कधी होतं? माझे चित्त तुझे. जेव्हा अहम ही भावना नसते, जेव्हा माहीत असतं नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी, योगी तत्वाचं लक्षण आहे. योगी तोही करीती परी कर्मे त्रिण बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. पण योग्यापेक्षा मोठा अधिकार वैष्णवाचा. मय्यावेश मनो एमा प्रतियुक्ता उपासते, श्रद्धया परिवपेतास्ते युक्त तमामता. अखंडित उपासना करूनही मी त्या योग्याला मिळेलच असं नाही अर्जुना. पण ज्या वैष्णवाने अहम ही भावना सोडून भक्तीने माझं नामचिंतन स्वीकारलं, तो मला योग्यातला योगी वाटतो. ही माझी वाच्यता आहे, अखंड लक्षात ठेव. ही भगवंताची वाच्यता. आणि सोनगावकर, टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवत जा. त्याला काही सरकारचा GST नाही, मोफत आहे वाजवायची. टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. तुम्हाला एखादी गोष्ट कळतीये हे आम्हाला कळावं म्हणून तुम्ही टाळी वाजवली तर हरकत. एखादा सुंदर बोल मृदंग वादकाने वाजवला, टाळी. एखादा आरोह अवरोह गोड गायला गायनाचार्यांनी, टाळी. एखादं कीर्तनकाराचं वाक्य पटलं, टाळी. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे नाही का. एवढं बोलून सुद्धा काही काही धटकोल्यांनी वाजवलीच नाही. दुसरं काही नाही हो, अहम. यांना फक्त हे सिद्ध करायचंय, तुला जी माहिती आहे ती मला तुझ्या आधी माहिती. दुसरं काहीच नाही. ॲटिट्यूड,
ते मुद्दाम करतात. त्याला महाराजाची जिरवायची असते. ती बसताना पण ॲटिट्यूडमध्ये बसणार. तू बोल, मी आहे, तू बोल, मी ऐकतो आहे, तू बोल, मी बसलो आहे. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कसं करतेय, बोल. अशा एका ॲरोगंटमध्ये मलाही भीती दाखवू नका ना, एका आनंदाने बसा. तुमची लेख भाषण चुकली तरी तुम्ही टाळ्या वाजवता. मग तुमचीच लेख समजून कीर्तन ऐकण्यात काय अवघड आहे. तेवढं मोठं मन करून प्रेमाने बसा की काय लागतं त्याला. मी काय आणि तुमची काय, लेखच आहे ना शेवटी. तशाच आनंदाने बसा. हसू वाटलं मोठ्याने हसा, रडू वाटलं मोठ्याने रडा. जगाच्या मालकाशिवाय कोणासाठी रडायचं नाही आणि जगाच्या मालकाच्या दाराशिवाय कुठे रडायचं नाही, कधीच नाही. देवाशिवाय रडायचं कारण नसलं पाहिजे, कारण देवाशिवाय सत्य कोणी नाही. देवाच्या दाराशिवाय कुठं रडलं नाही पाहिजे, कारण आपल्या त्रासात त्रासावेल असा विठेवरच्या मालकाशिवाय दुसरा कोणी. किती सोपं आहे ना. हरकत नाही. आनंद. नाचू वाटलं नाचा. आता यांचं काही नाही, पण ह्यातली एखादी म्हणून नाचले असते ग. फार नाचू वाटतं यांच्याकडे बघून, पण ज्यांच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही ग. त्याला जर चुकून कळलं नाचत होती सप्त्यात, तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणीन लई संती नालती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी, तुझी महाराजीन काढी तो नाचत होती होय. मला एका कौतुक वाटतं बरं का एका प्रश्नाचं. विचारते मी तुम्हाला, काय लोकांचा बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, दृष्टिकोन आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात रमते ती मात्र नालायक आहे. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती सांभाळून संसार केला, ती माझी माय परिस्थितीमुळे कमी शिकली म्हणून ती लोअर क्लास आहे. आमच्यासारख्या शिकल्या फार, पण ज्यांना मर्यादा, संस्कृती, मोठ्यांचा आदर कधीच करता आला नाही. आम्ही चपल्या घालून चपात्या लाटतो, पण आम्ही हाय क्लास. सोसायटी खतरनाक आहे का समाजाची. जो देवाला मानतो तो मूर्ख आहे, जो देवाला मानत नाही तो शहाणा आहे. धोतर घालणारा अनएज्युकेटेड, गंध न लावणारा वेल एज्युकेटेड. ज्ञानेश्वरी वाचतो तो मूर्ख, पण एखादं इंग्लिश पुस्तक वाचतो तो मात्र हुशार. माऊलींनी काय गोड वर्णन केलं. सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाचे. अरे पुस्तकं वाचून तर खोकडी शाणी झाली, त्याला ज्ञान कसं म्हणावं. जर ज्ञानीच म्हणायचं असेल तर मोठं की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटी प्रकाश जैसा. ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान आत्म्याच्या अगोदर आलं. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. हे ज्ञान आहे जे आमच्या अगोदर आलं. आत्म्याचा स्वरूप जरी ज्ञान असलं तरी न्यायशास्त्र सांगतं आत्मा निर्गुण निराकार आहे, त्याला कुठलं रूप नाहीये, तो जात नाहीये. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तू चिरगुराया, निराकार निर्गुण तू चिरगुराया, निराकार निर्गुण तू चिरगुराया, निराकार निर्गुण तू चिरगुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, 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 मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. परमात्मा तुला कुठलं स्वरूप नाहीये, तरी सुद्धा आम्हाला तू दिसतोयस, कारण आम्हाला ज्ञात आहे आमचं अस्तित्वच तुझ्यामुळे. हे जे काही आहे हे तुझ्यामुळे आहे, हे आम्हाला ज्ञात आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे. मैं गुलाम माझे चित्त तुझे. तर तुझ्यामुळेच अस्तित्व आहे, तर मी नाकारणार तरी काय आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्यम चतुर्विध. बोलवणं चालवणं सोड अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग तूही मी आणि मीही तूच. मग तू नेमकं भान कशाचं विसरतोयस. अस्तित्व नाकारायला नको, काळजीच करू नकोस. जोपर्यंत मी पाठीशी आहे तू तरणार आहेस. पण लक्षात ठेव, जर पुढच्या व्यक्तींना तू तुझं समजलंस तर ते तुला मारल्याशिवाय राहणार. अगदी आमची अवस्था तशीच आहे.
माया मोह अशा वासना यांना जर आम्ही आमचे समजत बसलो तर ते आमचा अंत करतील. आम्ही त्यांचा अंत करणं हा आमचा धर्म आहे. तुकोबाराय म्हटलंय, माझा प्राण गेल्यानंतर घरचे माझ्या रडणारच नाहीत. रडती माया मोह रात्रंदिवस. हे वैष्णवाचं आयुष्य, ज्यांनी अखंडितपणे जगाच्या मालकाशिवाय दुसरं कुठंच मन जाऊ दिलं नाहीये. ज्यांनी भक्त इसे जाना जेदेही उदास गेले आशापाश. पर त्यांना सामर्थ्य किती मिळालं, विषय तो त्यांचा. किती करावं देवाने, काय केलं नाही सांगा. माऊली म्हणले, किती करशील विठ्ठला, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट दैवता, तूही सुद्धा रक्षिता, आपदी अमूत. गुरु बंधू माय बाप सगळं झालास, आपदी म्हणजे संकट, रक्षिता म्हणजे रक्षण करायला विसरलं. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, कौरवांनी बाणावर बाण मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं, देव असणार रे, परमात्मा असून वचन मोडलं. देवाने सांगावं, पितामह स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं सगळ्यात मोठं वचन आहे. मागे पुढे उभा आहे. मग काय हरकत आहे मिठी पडली, हरकतच नाही ना. कायिक वाचिक मानसिक परमार्थाला काही तत्व आहे का. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. फक्त एकच गोष्ट करावी लागते, ते म्हणजे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ. एवढंच करायचंय. धोतर इस्त्रीच असावं, गंध इथून इथवरच असावा, असाही काही नियम. नियम किती साधे आहेत. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांच्या. किती सोपं आहे. हेची व्हावी माझी असं, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकून दे हरी. किती सोपं आहे, अवघड काही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, कारण आमचा मालक फार मोठ्या मनाचा आहे बाबा. आमच्याकडनं चुका झाली तरी तो शहाणा, तो धनी. संसाराचंही तसंच आहे. माय संसारात सुद्धा मालक शहाणा भेटला की फारसा त्रास होत नाही. समजून घेणारा मालक भेटल्यावर. मालक म्हणजे तुम्ही मालक कुणाला म्हणता. माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर कळेल मला कुणाला मालक म्हणायचं ते, है की नाही. तर विठ्ठलच्या मालकालाच म्हणते मी. तुम्ही कोणाला म्हणता मालक, कोणाला म्हणता. घरधण्याला म्हणता की नाही, नवऱ्याला म्हणता की नाही. संसारात तरी कोण शहाणा लागतो सांगा मला. तुम्ही कोणाच्या जीवावर सगळं सोडून येता. माय तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोला ग. बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग. नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळ सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळ. नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतं का माय आपण. तेवढा एकच फॉल्ट आहे आपल्यात. तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. असं फार कौतुक वाटू देऊ नका की महा हे असं काय आहे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही. काय लागतं बायकांना दादा, दोन शब्द प्रेमाने बोलत जा की अखंड संसार सांभाळते तुमचा ती. हा सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिनवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा पाहिजे. वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा. त्यांचं जाऊ द्या. खऱ्याला खरं म्हणत जा रे दादा. मी नाही म्हणते, माझा काय संबंध हे सांगायचा. माझं ज्ञानोबा आहे म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास साहे. माऊली म्हणतात नवऱ्याने त्रास दिला नाही की बाईला सगळा त्रास सहन करायची ताकद मिळते. आमचंही तसंच आहे. विठेवरचा मालक पाठीशी असल्यामुळे प्रत्येक संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य वैष्णवात येतं. मालक शहाणा असतो, खूप देतो आमचा मालक, खूप. विचार करणार नाही एवढा, आमच्या कल्पनेच्या बाहेर देतो. 23-24 वर्षाची पोरगी आहे मी. काय ताकद असणार आहे आमच्यात. हरिपाठाचा अर्थ कळावा का ज्ञानेश्वरीचा अर्थ कळावा एवढी पात्रता नाहीच आहे आमची. फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीला मस्तक लावलं, ज्ञानोबरायांनी एवढी कृपा केली, आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का, तर आम्ही ज्ञानोबरायांना माय मांडलं. काय ताकद असतं ना संतांना. करायचं फक्त एवढंच आहे, माझे चित्त तुझे, काहीच नाही करायचंय. कुठल्याही अंगणे फक्त भजायचं त्याला. करारविंदेन करारविंदेन पदारविंदम
मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जीवे पिपस्वामृतामृतदेव जीवे पिपस्वामृतामृतदेव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव काहीच वागत नाही देवा फक्त तू कुठल्याही अवतारात आला तरी तुला सांभाळायची किंवा तुला ओळखायची ताकद या दृष्टीत पाहिजे तू कुठल्याही रूपात ये कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना कुठल्याही रूपात फक्त मला माहित पाहिजे तू येतो बोलवणारा पाहिजे आमच्यात तेवढी ताकदच नाहीये माय आपलं आणि काही लागत नाही तुम्हाला तर सांगते पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो आपण नाती जरी संसारातली सामर्थ्याने सांभाळली तरी विठेवरचा मालक आपल्या संसाराची राखणदारी करतो एवढी ताकद स्त्रियांच्या संसारात ज्या घरातल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर अखंड दुःखामध्ये सुद्धा हसू आहे आणि ज्या घरातल्या पुरुषाने कितीही कठीण परिस्थितीमध्ये आपली नीतिमत्ता सोडली नाही त्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधीच ते घर दुरावू देत नाही खूप ताकद असते वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता किती सोपं आहे पण हे सगळं असण्यासाठी चेहऱ्यावर समाधान असण्यासाठी हातात ज्ञानेश्वरी कारण ज्ञानेश्वरीशिवाय सुख नाही आणि सुखाशिवाय चेहऱ्यावर कधी आनंद दिसणार किती म्हटलं तरी पैशाने सुख मिळत नाहीच आहे पैसा कमवून आहे अशा मताची मी नाहीच आहे कमवा कारण हे कलियुग आहे ही जी म्हण आहे डोंट जज बुक बाय कवर ही कलियुगात लागू होत नाही इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो आमच्याकडे देवसुद्धा प्रचारावरच आहे ज्या देवाला प्रसिद्धी जास्त त्या देवाला गर्दी जास्त हो की नाही एवढंच सांगा हो सोनगावकर बोलत जा ना तुम्ही ना मुद्दाम तुम्हाला म्हणले ना तुमचं कसे एक पोरगा एसटीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्याने हसायला लागला शेजारच्याने विचारला एवढा कशाचा आनंद झाला ते म्हणला कंडक्टरला फसवला तर म्हणला कसं काय मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही शाण्याला कळलं काय गेलं माऊली येथे कोणाचे कायवा गेले ज्याचे त्याने अनहित केले माणसं म्हणतात फार माणसं आपल्याला म्हणतात हो काही माणसांना म्हणलं ना गेलतात का कीर्तनाला स्केड्यूल बिझी आहे जमत नाही कामं असतात वेड्या स्केड्यूल बिझी नाही पाप आडवं येतंय असं फार कामं आहेत अशी आम्हाला सांगत जाऊ नकोस आम्हाला माहिती ना खरं कारण काय काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही काही म्हणतात गेलतो मजा बघून आलो काही म्हणले बसलो तर जरा वेळ पटलं नाही मधनच आलो
नाही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकाच नाही तुमच्या. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म म्हणपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. ही सगळ्यात मोठी सत्यता आहे. भाषा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात पाप पाप म्हणजे काय असतं. अहो स्वतःच चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं. माणसं म्हणतात पाप केल्यावर काय होतं. आता गरुड पुराण सांगतं प्रत्येक पापाला वेगळी वेगळी कारणं आणि प्रत्येक पापाला वेगळी वेगळी शिक्षा. ते तळत्यात म्हण, हानत्यात म्हण, पोळीत्यात म्हण. आपल्याला काही माहित नाही, आपण नरकात गेलो नाही, अनुभव नाही ना. पण मी माऊलींचं सांगते. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला पाप फेडायला नरकात जायची गरज नाही. जो दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकातच जळतो. त्याचं आयुष्य नरक आहे. त्याला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. ह्याच्यापेक्षा मोठं नरक नाही की दुसऱ्याचा दुःखाचं कारण आपण असावं आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपल्यामुळं दुःख यावं. याच्यापेक्षा मोठा नरकच नाहीये की आपल्यामुळं कोणी दुखावलं जावं. कशाला नरकाची वगैरे भाषा करायची. आणि अवघड आहे. आपला परमार्थच विचित्र आहे. मला नवल वाटतं सोनगावकर, ज्याला घरातला बाप कळत नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव. कशाला बसवायचा तो गणपती. पर देव काय देवर उपकार करता का तुम्ही असं वागून. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हणा, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. आधी सांगणारा हाणला पाहिजे. आमच्यामुळेच ऐकता ना तुम्ही. कोण कसं शिकता आणि कुठून शिकता. जयाचे आही का धड नाही, तयासी परित्र पुससी काही. माऊली स्पष्ट सांगतात रे. ज्याला स्वतःला जगता आलं नाही, ज्याला स्वतःला खरं खोटं कळत नाही, तुम्ही त्याला मोक्ष विचारताय. या तुमच्या बुद्धिमत्तेची कीव वाटते की तुम्ही ज्याला गुरु मानताय तोच चुकीचा आहे. अजून किती मोठं पाप हवं. सगळ्यात मोठं पुण्य योग्य गुरु मिळणं. पण आमची अवस्था द्वैताची झाडणी, गुरुविन ज्ञान. तया कायचे कीर्तन घडेल ना. आम्ही काय करणार आहे तुम्हा आम्हाला कीर्तन तरी सांगा बरं. अवघड आहे की नाही. आपलं नजर पवित्र नाही आपली. देवाला बघायला समदृष्टी घेता समान श्रीहरी शमदमावरी. आमची पोरं अशी चौकात बसतात. हे कोण आली बघ, तिकून गेली बघ, माझी आली बघ, तुझी गेली बघ. असं देव कसं दिसणार तुम्हाला देवाचा. नका. अवघड आहे. असा परमार्थ नाही चालत. नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध, बापाच्या कमरेत लाता, देव भेटला नाही, तू बाप ठोकला. लय अवघड आहे आपलं. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. तेवढं कशाला सोडतो. तेवढं बी खाच की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो. तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, असं करतो का देव. तेवढंच काम देवाला. कसला परमार्थ. लय खतरनाक परमार्थ यांचा. श्रावण धरतात आणि 11 महिने खातात. मग आम्हाला दाखवायला धरतात का तो श्रावण. म्हणजे महादेवच पावतो, बाकीचे नाही का. पण तुम्हाला माहित आहे का महादेव कोण, कृष्ण कोण, राम कोण, विठ्ठल कोण माहित आहे का. काही नाही. ह्याच्यात बी भांडणे. खंडोबा तुमचा, विठोबा आमचा. कुठून कसं. 22 अवतार वारकरी संप्रदायात मानले जातात, जे आपण मानणं गरजेचं. 29 उपवास वारकरी संप्रदायात आहेत. 20+9 वैष्णव, ते आपण करायचे. 24 एकादशी, 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर, शिवरात्री. सगळ्यात पहिले वैष्णव महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. सगळ्यात पहिल्यांदा पंढरीची वारी महादेवानेच केली. तुम्ही वेगळं समजताय म्हणून तुम्हाला देव सापडत नाही. सोपंच आहे की. चला माणूस कळला नाही त्याला देव काय कळायचा. आणि काय कोणाला कीर्तन शिकवतो आम्ही. कधी कधी नवल वाटतं. आमची परिस्थिती म्हणजे यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी मिळलो बाबा. ह्यांना काय कीर्तन सांगण्यात तरी मजा. तुम्हाला म्हणलं ना टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत जा. तुम्ही वाट बघता का कवा शेजारचा वाजवेल पण आम्ही वाजवते. पटलं की वाजवीत जा. लोकांचं बघण्यात आयुष्य गेलं आपलं. आपला विचार करी जा. आपुली आपण करा. तुम्हाला म्हणलं ना आनंद घ्या कीर्तनाचा. मनसोक्त कीर्तन ऐकत जमाय. विनंती माझी. नाही तर ऐकण्यात मजा नसते. चला विषयाकडे या.
काही खरं नाही, आपली अंतकरणच शुद्ध नाहीये, नजरच पवित्र नाहीये, अवघड आहे आपलं. आणि आयुष्यात किती मोठे ज्ञानी, विद्वान, तपस्वी, अधिकारी व्यक्तिमत्व व्हा, जगाच्या मालकीकडे एकदा जरा, जगाच्या मालकाशिवाय एकदा जरी दुसरीकडे नजर गेली, तुमचा विनाश ठरलेला. त्रास होणार तुम्हाला एकदा. कितीदा म्हणते मी? एकदा. बरं का, आयुष्यभर नारायण नारायण केलंय नारदानी, आयुष्यभर. एकदा नजर गेलीये. कितीदा? हा, कमी समजू नका नारदांना. भक्तिसूत्र सांगणारे नारद आहेत. वैराग्याला, भक्तीला ताकद द्यायचं सामर्थ्य ज्यांच्यात आहेत ते नारद आहेत. साधे नाही आहेत ते. भक्तीचं मूर्तिवंत उदाहरण नारद आहेत. हे जे कळीचा नारद वगैरे म्हणता ना, काही नाही, नारदान इतकी ताकदच कोणात नाहीये. खूप तत्वशील नारद आहेत. समजून गेला, आयुष्य जाईल आपल्याला नारदांना. पण ते एकदाच चुकलेत. कदाचित तेही तुमच्या आमच्यासाठी असावं की आम्हाला कळावं की नेमकं परिणाम काय होतो, कितीही भक्ती असेल आणि एकदा नजर फिरली तर. दृष्टी न फिरे एकदा. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती, स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं. तेजोमय प्रकाश होता, सूर्याचा तेज प्रकाश होता, पाणी स्वच्छ होतं. त्यांना पाण्यात दिसलं, मासोळीच्या मागं मासं लागलं. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतं, दुसरं काय लागतं तेव्हा. बरंच कळतं की तुम्हाला महाराज. अवघड आहे नाही का माय. आणि काय म्हणजे मला आता आमची मुलं शिवजयंती वगैरे करतात, मला नवल वाटतं कधी कधी. म्हणजे भयांगाने करतो ना आम्ही. छत्रपती शिवरायांचा विचार आम्हाला कळले का कधी? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा जहापणा, मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि बेटी उठा सके, औरत जात की इज्जत करने वाले हिंदू है वो. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को, धर्मों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा बेगम. नाम, रुतबा, सल्तनत, इज्जत, शोहरत सब कुछ छीन लेंगे वो. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन एक बात की जबान देता हूं, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, और औरत जात को देवी की तरह पूजते हैं, ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्यांचे वारसदार आहेत आपण. कसं देवाशिवाय दुसरीकडे नजर जावी? हा, आम्ही छत्रपतींना मानतो कारण त्यांना कळत होतं कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं. जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांनी मातीमध्ये मांडी घालून बसावं. जगद्गुरु तुकोबांनी पायाखालचं घोंगडं काढून सांगावं, राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात, मातीत कशाला बसलात, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी सांगावं, बुवा तुम्ही घोंगडं देता हा तुमच्या मनाचा मोठेपणा, पण आम्हाला आमची मर्यादा कळते. जोपर्यंत आम्ही संतांच्या चरणाशी मातीत बसलोय तोपर्यंत माती टिकवायचं बळ या मनगटात आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या बराबरीचा, तुमच्या घोंगड्याचा लोभ करू, त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहत नाही. हे कळतं आम्हाला कुठं बसायचं. त्याच्यामुळे तर हिंदवी स्वराज्य उभा आहे. आम्हाला साधा सदस्य असला तरी खुर्ची टाकावी लागते. महाराजाच्या समोर खुर्ची टाका, मग ते 10 मिनिटं बसणार, मोबाईल चेक करणार, नाटक करणार आणि 10 मिनिटांनी आईट खात निघून जाणार. आणि पुन्हा म्हणणार, आम्हाला वारकरी संप्रदायाची जाण आहे, जाण आहे. पण आम्हाला सत्तेपुढं शहाणपण चालत. आम्ही क्वार्टरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी. अरे मोठे हार आहे जरा. काय विचित्र बना यार पोरांनो. बहिणी बाबांनो, मी तुमची पाया पडते रे बाबा तुमच्या. कोण कोणाला मोठं करत नाही बघा. आई वडिलांचे आशीर्वाद असावे, विठेवरच्या मालकाची कृपा असावी, संतांची संगत असावी आणि मुखात नामचिंतन असावं. तुम्हाला भविष्याची गरज नाही, तुमचं कर्म तुम्हाला वृद्धिंगत बनवणारा विश्वास व्यासपीठावर देते. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. कशाला चिंता करताय? आणि मला विश्वास आहे, हे बघा महाराष्ट्रातले 80% ते 90% सत्ते पोरांच्या जीवावर होत आहेत आज. पंक्ती वाढण्यापासून, पत्रवाळ्या उचलण्यापासून, सजावट करण्यापासून, मंदिरं धुण्यापासून सगळ्या गोष्टी पोरं करतात. कौतुक आहे मला मुलांचं.
आजही आमच्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तो तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणारे एवढे चांगले संस्कार आमच्या धर्माचे आमच्या मुलांवर आहेतच. 100तला एखादा वाईट गेला म्हणून 99ला नावं ठेवायचे नाही. आमचीच पोरं आहेत आर्मीत भरती होणारी, आमचीच कीर्तनात टाळ घेणारी सुद्धा. त्यामुळे कौतुक असलं पाहिजे मुलांचं. 4 माणसात कधी पोरांचा अपमान करायचा. तुम्ही वडीलधारे आहात म्हणून सांगतात, वाईट वाटतं तुम्हाला मान्य आहे, पण 4 माणसाला सांगायचं नाही आमचं दलिंदर आहे. काही गरज नाही म्हणायची लोकाला. ते कुठं शहाणे येतं, त्यांची लेकरं कुठं लई शहाणी येते. आपला आप आपण झाकून न्यायचं. 4 माणसं नवीन आली, मुलगा समोर आला तर सांगायचं मुलगा आहे माझा, विश्वास आहे मला याच्यावर. आज जरा वाईट दिवस चालू आहेत, पण एक दिवस असा येईल आकाश ठेंगणं पडेल, एवढा प्रगती करेल आणि माझ्या नावाला सामर्थ्यवंत करेल एवढी ताकद त्याच्यात आहे. हा विश्वास पोरांना दाखवा तर पोरं तुम्हाला सांभाळतील. हां, लय पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं नसतं. आता म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अरे पण काय गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडं आत गेली म्हणून पोरं वाया गेली. उगाच थोडी गेले. हाय काय तर कारण आहे की त्याला. अनुकरण करतात लेकरं. म्हातारा वारकरी असल्यावर नातवाला पहिला तरी रूपाचा अभंग पाठ असतोच पाहिजे म्हणण्यापेक्षा. ती ऐकत ना म्हाताऱ्याच्या तोंडातनं. बरं मी म्हणते अभंग नसला पाठ, ती हरिमुखे म्हणा तरी बरं, तेवढं बी नाही रामकृष्ण हरी तरी तेवढं तोंडात निघतं ना त्याच्या म्हाताऱ्यामुळं. असतं रे बरं का माय. तुमचं विलय अवघड आहे. हे म्हाताऱ्या बायका दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाजा येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळ आहे माय, सगळं ऐकतं भेटलं माय. होय ग माय. पण तुम्ही आत्ता काय करता? तुम्ही आता मिसरी चळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास त्या मिसरीचा. तुम्ही नातीला कशी ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार सांगा बरं माय, हो की नाही? तुम्ही विचार करा की त्या गोष्टीचा. धन्य माता पिता घुस लागते की. चुकलं नारदांचं. मासोळीकडे बघितलं, लक्षात आहे ना, फिरत जा पण येत जा महाराज. नारद म्हटले एकटं जगण्यात मजा नाही, सहसंगिनी पाहिजे. हा आनंद आम्हालाही अनुभवता आला पाहिजे. काय नुसतं नारायण नारायण करण्यात आयुष्य गेलं. सहसंगिनी हवी. सोबा शब्द कोणतरी साथीला हवं. थोडक्यात बायको हवी. आणि काही चुकीचं नाही, प्रत्येकाला वाटतं बायको असावी. वाटतं टाळकऱ्यांना वाटतं एवढा 2 तास उभा राहिलो. नाही आता हे जरा बारकी होती आपले, हे इकडले महाराज. 2 तास उभा राहिलो, घरी गेलो, पाय दाबायला बायको पाहिजे. वाटतं यांना वाटतं एवढा बदड बदडीला घरी गेलो हात दुखतायत का विचारायला तरी बायको पाहिजे, दाबायला बायको पाहिजे. गायनाचार्यांना वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबायला आपलं सॉरी चोळायला. आणि फार आवड वाटू देऊ नका, ह्यांच्या चोळणाऱ्याच असतात, तुमच्यासारख्या दाबणाऱ्या नसतात. एवढं देवाचं नामचिंतन घेतात बायका, चांगल्याच भेटतात यांना. किती पाहुणे घरात आले ना तरी महाराज लोकांच्या वारकऱ्यांच्या बाईच्या तोंडावर कधीच तुम्हाला आट्या दिसणार नाही. तेवढं वैभव त्यांच्या घरात असतं. सामर्थ्यवंत असतात ते. ह्यांचे नवरे रात्री बेरात्री जातात घरी तरी बायका केव्हा चिडचिड करत नाही. ते कोण म्हणतं पण नाही करत. हो का, शेवटी बायको 2-3 महिन्यात नाही एकदा, पण रोज काही बायका भांडत नाही त्यांच्या. आता आमच्या बापानं आयुष्यभर परमार्थ केला, आमच्या आईनं तीळ मात्र कधी काय बोलली नाही, कधीच नाही. आमचा बाप 2च्या आत तर घरात कधीच नाही. भजन ते काय व्हायचं, माझे बाबा पेटी वाजवतात आणि त्याच्यामुळे कीर्तन संपलं की जागराला बसायचे. जागर 3-4ला सुटायचा, तोवर बाबा बाहेरच. 4 वेळा आई उठून बघायची, आले का, पण चिडचिड करत. त्यामुळे मी माझ्या घरावरनं सांगते, ह्या वारकऱ्याच्या बायका सहन करणाऱ्या असतात. 2-4 महिन्यात एकदा बोलतील पण रोज बोलत. त्यामुळं महाराजाच्या बायका येड्या असतात असं म्हणायचं सोडून काय चांगल्या असतात. तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे, तुम्हाला वाईट भेटली त्यात मी काय करू शकत नाही. चांगल्या असतात. आणि हो का, बायकोच्या हातात लय ताकद असते. तुकोबांच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी पांडुरंगाला यावं लागलं. लय ताकद असते बायकांमध्ये. तुकोबाची पत्नी आवली, 2 बायका होत्या तुकोबाला, रखमा आणि जिजाबाई. जिजाबाईचंच नाव आवली. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली रखमा केली, तिला बाळ होईना म्हणून आईबापांना हात टाकत तर दुसरी करायला लावली. सोनगावकर देवाचं गणित इतकं बेकार. दुसरी बायको केली, दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देवासला खतरनाक मारा. 2 बायका होत्या तुकोबांना, रखमा आणि जिजा, दोन्ही श्रीमंताच्या. जी आवली म्हणता ना तुम्ही, ती गरिबाची लेक नव्हती.
पुण्याचं सासर तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. सोनगावात नव्हता, पुण्यात होता. जागेल किंमत आहे ना. 3600 एकर, 1425 माणसं वन टाइम हाताखाली. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं मन असेल तर बाईच. म्हणजे तुकोबाराय गरीब होते असं नाही. तुकोबारायांनी गरिबी उडवून घेतली, सगळं देऊला दिलं. 65 लाखाची सावकारकी तुकोबांची 450 वर्षापूर्वी. आताचे लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. एवढ्या बैलगाड्या कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. किती जागीरदार असतील ते. सामर्थ्य. तुम्ही जरा विनोदी भागाने विचार करा. श्रीमंत असल्याशिवाय दुसरी बायको दिली का? गरीबाला कोण देते? दुसरी बायको दिली म्हणजे काहीतरी सामर्थ्य असेल का नाही? आणि ती डोक्यातलं काढा बरं का पोरांनो, काही नाही. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भांगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गुरीच रेट. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, किती तुमचा चांगला स्वभाव असू द्या, खिशात दमडी नसली ना तुमच्या, छापऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वैमन की वैमन, तू तरी वैमन होती, माझं बी वैमन. जी बेकाऱ्यागत अवस्था होती. कष्ट करा, पैसे कमवा. या विषयाकडे चला. अरे अवघड आहे यांना. काय नाही हो का, शरीरापेक्षा जास्त आजकाल पैशाला महत्व आहे.